विधानसभा अध्यक्ष म्हणतात की पक्षाच्या घटनेची तपासणी करणं आवश्यक आहे आणि ती 1999 ची घटना आहे, कारण निवडणूक आयोगाच्या दप्तरी हीच घटना आहे असा युक्तिवाद कपिल सिब्बल करतायत। विधानसभा अध्यक्षांनी पक्षाचं संविधान लक्षात घ्यायला पाहिजे होतं असा युक्तिवाद देखील कपिल सिब्बल यांनी केलाय। ज्या पद्धतीने शिंदेच्या शिवसेनेकडून दावा करण्यात आलेला होता की 2018 ची घटना ही अलोकतांत्रिक असल्याचा जो आयोगाचा दावा आहे तो सिब्बल यांनी मागच्या युक्तिवादामध्ये फेटाळून लावलेला होता आणि 2018च्या घटनेवरूनच आता पुढे त्यांच्याकडून युक्तिवाद सिब्बलांकडून केला जातोय। पक्षाच्या घटनेत लक्ष घालण्याचा अधिकार अध्यक्षांकडे कुठून आला असा सवाल आता सिब्बलांकडून केला जातोय। अध्यक्षांनी पक्षांचं संविधान लक्षात घ्यायला हवं असा युक्तिवाद सिब्बल हे करतायत। अध्यक्षांनी जे केलं ते त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये येतं का असा सवाल सिब्बल यांच्याकडून उपस्थित केला जातोय। जर कोणतं संविधान लक्षात घेतलं पाहिजे असा प्रश्न आला तर फूट होण्यापूर्वीचं संविधान वापरावं, मात्र अध्यक्षांनी तसं केलं नाही असा युक्तिवाद देखील कपिल सिब्बल यांनी केलेला आहे। पक्षाच्या घटनेमध्ये लक्ष घालण्याचा अधिकार अध्यक्षांकडे कुठून आला असा सवाल देखील कपिल सिब्बल यांनी केला। अध्यक्षांनी पक्षाचं संविधान लक्षात घ्यायला हवं होतं असंही सिब्बल म्हणालेत। जर कोणतं संविधान लक्षात घेतलं पाहिजे तर असा प्रश्न आला तर फूट होण्यापूर्वीचं संविधान वापरलं पाहिजे असं सिब्बल यांनी म्हटलं। पक्षाच्या घटनेमध्ये लक्ष घालण्याचा अधिकार अध्यक्षांना नाही असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। गोगावलेंना कोणत्या कायद्यानुसार प्रतोद केलं असा सवाल सिब्बल यांच्याकडून करण्यात आलेला आहे। गोगावलेंना कोणत्या कायद्यानुसार प्रतोद केलं असा सवाल सिब्बल करतात। अध्यक्षांनी पक्षाचं संविधान लक्षात घ्यायला पाहिजे होतं। 1999 ची घटना आयोगाच्या कार्यालयामध्ये उपलब्ध असल्याचं सिब्बल यांच्याकडून युक्तिवादादरम्यान बोललं जात आहे। तर सुनील प्रभू हे व्हीप होते। गोगावलेंना नोटीस त्याने दिलेली होती, मात्र बंडखोरीनंतर एकनाथ शिंदेंनी गोगावलेंना व्हीप बनवलं। कोणत्या कायद्यानुसार त्यांना प्रतोद केलं असा सवाल या ठिकाणी सिब्बल यांनी केलेला आहे। 1999 ची घटना त्याच्यानंतर 2018 ची घटना या संदर्भातला उल्लेख जो आहे तो सिब्बल यांच्याकडून केला जातोय आणि विधानसभा अध्यक्षांनी जो निर्णय घेतला त्यावर प्रश्न उपस्थित सिब्बल यांच्याकडून केले जात आहेत। अध्यक्षांनी पक्षाचं संविधान लक्षात घ्यायला पाहिजे होतं। 1999 ची घटना आयोगाच्या कार्यालयामध्ये उपलब्ध आहे असं सिब्बल यांच्याकडून सांगितलं जात आहे। अध्यक्षांनी फूट होण्यापूर्वीचं संविधान का वापरलं नाही असा सवाल सिब्बल यांनी केला आहे। गोगावलेंना कोणत्या कायद्यानुसार प्रतोद केलं असा सवाल सिब्बल यांनी केलेला आहे। गोगावले हे कोणत्या पक्षाचे व्हीप आहेत असा सवाल देखील त्यांनी केला। 1999 मध्ये तर पक्षप्रमुख पदच नव्हतं, ते कोणत्या अधिकारानं व्हीप झाले असा सवाल देखील सिब्बल यांनी केलेला आहे। गोगावले कोणत्या पक्षाचे प्रतोद होते असा सवाल सिब्बल करतायत। पक्षाच्या घटनेमध्ये लक्ष घालण्याचा अधिकार अध्यक्षांकडे कुठून आला असा सवाल त्यांनी केलाय। अध्यक्षांनी पक्षाचं संविधान लक्षात घ्यायला हवं असं सिब्बल म्हणतायत। अध्यक्ष आंधळेपणाने निर्णय घेऊ शकत नाहीत। यामध्ये संख्येपेक्षा पक्षाची रचना आणि घटना महत्त्वाची आहे असा युक्तिवाद देखील सिब्बल यांनी केलेला आहे। शिवसेना पक्ष चिन्ह प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे। कपिल सिब्बल यांच्याकडून युक्तिवाद केला जातोय। त्या युक्तिवादासंदर्भातले प्रत्येक अपडेट्स आपण TV9 मराठीवर पाहताय। तर गोगावलेंना कोणत्या पक्षाचे प्रतोद ते होते असा सवाल सिब्बल यांनी केलेला आहे। 1999 मध्ये पक्षप्रमुख पदच नव्हतं, कोणत्या आधारे व्हीप बदलला असा सवाल देखील कपिल सिब्बल यांनी केलेला आहे। तर अध्यक्ष आंधळेपणाने निर्णय घेऊ शकत नाहीत। यामध्ये संख्येपेक्षा पक्षाची घटना आणि रचना हे महत्त्वाचं आहे असं देखील सिब्बल यांनी युक्तिवाद करताना म्हटलेलं आहे। मागच्या सुनावणीवेळी कपिल सिब्बल यांनी पक्षाची एकूणच रचना आणि पक्षाची घटना या संदर्भातली कागदपत्र सुप्रीम कोर्टासमोर ठेवली होती। गोगावलेंना कोणत्या कायद्यानुसार प्रतोद केला असा सवाल सिब्बल यांनी केलाय। गोगावले कोणत्या पक्षाचे प्रतोद होते असा सवाल या ठिकाणी सिब्बल यांच्याकडून केला जातोय। 1999 मध्ये पक्षप्रमुख पदच नव्हतं, कोणत्या आधारे अध्यक्ष आंधळेपणाने निर्णय घेऊ शकत नाही असं सिब्बल युक्तिवादादरम्यान म्हणतात। संख्येपेक्षा पक्षाची घटना महत्त्वाची असं सिब्बल यांच्याकडून युक्तिवादादरम्यान म्हटलं जात आहे। गोगावलेंना कोणत्या कायद्यानुसार प्रतोद केलं असा सवाल सिब्बल यांनी केलेला आहे। गोगावले कोणत्या पक्षाचे प्रतोद होते असा सवाल देखील सिब्बल यांनी केलेला आहे। 1999 मध्ये पक्षप्रमुख पदच नव्हतं, कोणत्या आधारे व्हीप बदलला असा सवालही कपिल सिब्बल यांनी केलेला आहे। अध्यक्ष आंधळेपणानं निर्णय घेऊ शकत नाही असं सिब्बल यांचं म्हणणं आहे। संख्येपेक्षा पक्षाची घटना ही महत्त्वाची असं युक्तिवादादरम्यान सिब्बल यांच्याकडून बोललं जात आहे। गोगावलेंना कोणत्या कायद्यानुसार प्रतोद केला असा सवाल सिब्बलांनी या ठिकाणी केलाय। गोगावले कोणत्या पक्षाचे प्रतोद होते असा सवाल सिब्बल यांनी केलेला आहे। तर पक्षाच्या घटनेमध्ये लक्ष घालण्याचा अधिकार अध्यक्षांना नाही असा युक्तिवाद देखील कपिल सिब्बल यांनी केलेला आहे। अध्यक्षांनी पक्षाचं संविधान लक्षात घ्यायला हवं होतं असा युक्तिवाद देखील सिब्बल यांनी केला। अध्यक्षांनी जे निर्णय घेतले ते चुकीचे होते असा युक्तिवाद देखील सिब्बल यांच्याकडनं करण्यात आलेला आहे।
आमदार अपात्रतेसंदर्भात कपिल सिब्बल यांच्याकडून जोरदार युक्तिवाद या ठिकाणी केला जातोय। मागच्या वेळेला 29 त्याच्यात पॅरा 15 आणि परिशिष्ट 10चा उल्लेख हा सिब्बल यांच्याकडून युक्तिवादादरम्यान करण्यात आलेला होता आणि आता विधानसभा अध्यक्षांनी घेतलेला निर्णय त्याच्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत सिब्बल यांच्याकडून। अध्यक्षांनी जे केलं ते त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये येतं का असा सवाल देखील सिब्बल यांनी केलेला आहे। त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणीच्या वेळेला पक्षाची एकूणच घटना, पक्षाची रचना आणि त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी घेतलेले निर्णय आणि निवडणूक आयोगाची भूमिका या चारही मुद्द्यांवर या ठिकाणी युक्तिवाद केलेला आहे।